हॅलो मंडळी, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग सगळ्यात स्पेशल आहे, कारण की मी माझी स्वतःची फेवरेट डिश बनवते आहे. आणि ही डिश आपल्या इथे खूप जणांची फेवरेट असेल, नो डाऊट. ह्याची मला खूप जास्त खात्री आहे. आणि ही डिश मी स्टार्ट करायच्या आधी सगळ्यात पहिला तुम्ही मला सबस्क्राईब करा. तर आपण आता सुरुवात करूया. मी आज बनवणार आहे दाल खिचडी. आणि त्याच्यासाठी मी आपलं काय बोलतात, तांदूळ आणि काही डाळी आहेत त्या भिजत टाकणार आहे. सो मी तुम्हाला सांगते कुठले कुठले डाळी भिजत टाकायचे आहेत. तर इथे आता मी हे तांदूळ घेतलेत साफ करून व्यवस्थित. आणि इथे ह्या डाळी घेतल्यात, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ. ह्या चारी डाळी मिक्स केल्यात. आणि हे आता आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा. आणि पाणी टाकायचं ह्याच्यात. आणि हे पाणी टाकून आपल्याला 1 तास ठेवायचं आहे दोन्ही पण गोष्टी. तर आता इथे तांदूळ आणि या डाळी व्यवस्थित धुवून मी ठेवलेलं आहे. आता हे 1 तास आपल्याला ठेवायचं आहे. तर आता इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. गॅस सुद्धा इथे कुकर ठेवलाय, गॅस नाही अजून चालू केलंय. आणि इथे सगळी तयारी करून घेतलेली आहे. आणि मी आता तुम्हाला सांगणार आहे की आपण कसं बनवणार आहोत. तर मी ना आता इथे हे बनवायला स्टार्ट करते आहे. इथे ना मी हे तूप टाकते आहे. हे तूप टाकते आहे ह्याच्यात कुकरच्या भांड्यात. तर आता हे तूप व्यवस्थित विरघळलंय. त्याच्यामध्ये मी ही मोहरी टाकते आहे, ही थोडी हिंग टाकते आहे. त्यात आपण ॲड करणार आहे हे जिरं थोडं. हे एका साईडलाच गेलं सगळं. आणि हा कढीपत्ता ॲड करायचा. गॅस थोडं वाढवते आता. आणि आता मी ह्याच्यात ह्या मिरच्या, आलं, लसूण हे सगळं टाकते आहे. आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं. हे भाजलंय व्यवस्थित. आता मी ह्याच्यामध्ये हा कांदा चिरलाय लांबट, हा कांदा ॲड करणार आहे. हा कांदा आणि त्याच सोबत हा टोमॅटो, हे दोन्ही ॲड करणार आहे. टोमॅटो मी बारीक चिरलाय, नंतर सगळे घरातले टोमॅटो साईडला काढून ठेवतात. आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. फोडणीतच मी हे थोडंसं मीठ टाकते, जेणेकरून हे कांदा टोमॅटो शिजेल. टोमॅटो थोडा नरम होतो. ही हळद टाकते. नंतर हे तिखट टाकते आहे. आणि थोडंसं मीठ आपण आधी पण टाकले. आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं. आणि आता मी ह्याच्यामध्ये हे तांदूळ आहेत ते आणि ह्या डाळी हे सगळं ॲड करणार आहे ह्या कुकरच्या भांड्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी डाळ आणि जे तांदूळ भिजवलेले ते टाकलेत. आणि ही चिंच टाकते थोडी. चिंच थोडीशीच टाकली आहे, कारण की आपण त्यात टोमॅटो पण टाकलेत. हे बघा टाकलंय. आता सगळं व्यवस्थित मी हलवते आहे. पाणी माझ्या मते अजून लागेल, कमी झालंय. पण थोडं पाणी टाकते अजून. डन. हे व्यवस्थित झालंय.
इथे आता हे मी कुकर लावलेलं आहे आणि हे बाकीचं सगळं आवडून घ्यायचं आहे आता. तर इथे हे मी पापड घेतलेत, निश्चित पापड, आणि हे आता भाजणार आहे मी पापड व्यवस्थित. एका तव्यामध्ये 2 पापड राहतील, 2 राहतील. सो हे व्यवस्थित मी भाजून घेते पापड. असं ना मम्मी, एक फडका आहे का? असं ना हे सगळीकडून असं भाजून घ्यायचं. तर इथे आता ही खिचडी तयार आहे मस्त आपली. आणि आता मी ना इथे तडक्याची तयारी करते. त्याच्यासाठी एक बाउल घेतलाय, गॅस पेटवलाय मी, आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. हे गॅस पूर्ण कमी केलंय. हे तूप टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी हे तिखट, मीठ आणि हळद टाकते आहे. आणि आता आपण ह्या मिरच्या टाकायच्या आहेत. जिरं मोहरी नाही टाकली? नाही, आधी टाकलेलं आहे सगळं. आधी म्हणजे हे करताना. आता गॅस बंद. तर आता हा तडका रेडी आहे आणि मी ह्याच्यावरती टाकते आहे. येस, हा तडका आपण टाकलाय. वा, तर आता हा तडका टाकलाय. ह्याच्यावरती आपण आता ही कोथिंबीर टाकतोय. ही सगळी कोथिंबीर मी ऍड करते. वा, काय भारी दिसतंय. आणि आता हे सगळं आपल्याला एकत्र हलवायचं आहे. वा, ही दाल खिचडी आता रेडी आहे. एकदम भारी दिसते. मी ना टेस्ट करते आता थोडी. गरम आहे, गरम. भारी आहे. पप्पा तुम्ही सांगा कसं आहे आता. आवडलं? एक नंबर, छान झाली, मस्त. वा. तर मी बनवलेली दाल खिचडी घरात सगळ्यांना आवडलेली आहे आणि मी खूप जास्त खुश आहे त्यामुळे. सो तुम्हाला सुद्धा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.